Okay, good afternoon to all. Today we have to see unit number 2. What is the unit name? Unit name is a loads on power plant. जे काही पॉवर प्लांट आहेत डिफरंट टाईपचे त्याच्यावरचे लोड्स कसे असतात किंवा आपण त्याच्यावरचे लोड्स व्हॅरी कसे होतात किंवा कोणत्या टायमिंगला कोणता लोड आहे हे आपल्याला कसं कळायला पाहिजे. तर लोड्स ऑन पॉवर प्लांट. युनिट नेम इज अ लोड्स ऑन पॉवर प्लांट. नेक्स्ट इज अ syllabus. In this chapter we have to see loads on power plant chapter. We have to see introduction, different load curves and load factors. Different लोड कर्व्स कोणते आहेत, त्याचा लोड फॅक्टरचा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लोड फॅक्टर तो कसा कॅल्क्युलेट करायचा. इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड ऑन पॉवर प्लांट. डिफरंट टाईपचे लोड्स असतात तर त्याचा इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड ऑन अ पॉवर प्लांट काय आहे, त्याचे इफेक्ट्स काय आहेत पॉवर प्लांटवर. डिझाईन अँड ऑपरेशन अँड द कंपॅरिझन ऑफ द व्हेरियस पॉवर प्लांट. ऍक्च्युली जो लास्ट पार्ट आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरियस पॉवर प्लांट. मीन डायरेक्ट यामध्ये काय दिलंय तुम्हाला की कंपॅरिझन करा डिफरंट टाइप्स ऑफ जे काही पॉवर प्लांट आहेत. पण आपल्याला त्यामध्ये पॉवर प्लांट पण बघावे लागतील की ऍक्च्युअल काय आहे, थर्मल पॉवर प्लांट म्हणजे काय आहे, स्टीम पॉवर प्लांट म्हणजे काय आहे. तर हे आपल्याला बघावं लागेल कशामध्ये, ह्या कंपॅरिझन. आता कंपॅरिझन करायची पण मला पॉवर प्लांटच वेगवेगळे माहित नाहीत तर कशी कंपॅरिझन करणार आपण. म्हणून जस्ट हा शॉर्ट दिलेला आहे की कंपॅरिझन ऑफ द व्हेरियस पॉवर प्लांट. पण आपल्याला ते डीप मध्ये प्रत्येक पॉवर प्लांट बघून मग तुम्हाला लास्टला कंपॅरिझन त्याची बघावी लागेल. अँड द न्यूमेरिकल ट्रीटमेंट, ह्याच्यावर न्यूमेरिकल लोड्सवर आपल्याला न्यूमेरिकल घ्यायचे ह्या चॅप्टर मध्ये. नेक्स्ट इज अबाउट टायटल ऑफ द chapter. Sorry, about the title of the chapter. So what is mean by load? A mass or weight supported by something. सपोज एखादं मास आहे किंवा वेट आहे आणि ते सपोर्ट केले म्हणजे आपण लोड म्हणतो. डिफरंट टाइप्स म्हणजे सिव्हिल मध्ये लोड वेगळा आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये लोड वेगळा आहे, आपल्यामध्ये लोड वेगळा आहे. आपल्यामध्ये जो काय पॉवर प्लांट आहे तो किती कपॅसिटी आहे त्याची सपोर्ट करण्याची, तर त्याला आपण लोड म्हणतोय. किंवा अ मास ऑर वेट सपोर्टेड बाय द समथिंग. एखादी गोष्ट आहे आणि ती सपोर्ट करते, मग त्याचं वेट किती मास किती त्याच्यावर डिपेंड आहे, मग तो म्हणजे काय झाला, लोड झाला. अँड व्हॉट इज मीन बाय पॉवर? रेट ऑफ डुईंग वर्क मीन्स पॉवर. अँड व्हॉट इज अ प्लांट? लार्ज फॅक्टरी म्हणतो आपण, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स आहेत आपले. तर त्यामध्ये एक लार्ज प्लांट फॅक्टरी म्हणजेच काय आहे, प्लांट. सो व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर? लोड्स ऑन पॉवर प्लांट. इन दॅट अबाउट द टायटल ऑफ चॅप्टर व्हॉट इज मीन बाय लोड? एखादा करंट फ्लो होतोय वायर मधनं, तो म्हणजे सुद्धा काय झाला, लोडच झाला इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि आता इन टर्म्स ऑफ पॉवर प्लांट काय झाला, अ मास ऑर वेट सपोर्टेड बाय समथिंग इज नथिंग बट अ लोड. And what is mean by power? Rate of doing work is nothing but power. And a large factory is nothing but plant. This is about the title of chapter. Next, central idea of chapter. What is the central idea? काय काय शिकणार आहे आपण या चॅप्टर मध्ये? The different load curves and load factors we have to see in chapter number 2. And effect of variable loads on power plant, design and operation, and different types of पॉवर प्लांट किंवा कंपॅरिझन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट. इट इज द सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया म्हणजे काय, जे काय सिलेबस मध्ये मेन्शन केले ती म्हणजे काय झाली, द चॅप्टरची सेंट्रल आयडिया. सो दिस इज द सेंट्रल आयडिया. व्हॉट इज द सेंट्रल आयडिया? डिफरंट लोड कर्व्स अँड लोड फॅक्टर, इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड्स ऑन पॉवर प्लांट अँड डिझाईन ऑपरेशन अँड द कंपॅरिझन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट. So this is the central idea of the chapter. Next, what is the importance of chapter? हा चॅप्टरचं इम्पॉर्टन्स काय? If we will not add this chapter in power plant engineering, तर काय होईल? म्हणून तर काय होईलचं आन्सर काय? इम्पॉर्टन्स ऑफ द चॅप्टर. इट रिप्रेझेंट्स द मॅक्झिमम पॉवर कन्झ्युम्ड बाय द लोड ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. सपोज आपला डे एक दिवस घ्या, कुठला आपला 24 अवर्सचा एक दिवस घ्या, त्यामध्ये मॅक्झिमम पॉवर आपण केव्हा यूज करतो? Anyone? When we are using the maximum power in day? 24 अवर्स घ्या, त्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर केव्हा यूज करतो आपण? फ्रीज आहे, लाईट आहे, फॅन आहे, कोणतं यूज करतो? बल्ब आहे, झिरो बल्ब आहे, कोणत्या वेळी मॅक्झिमम तुमची पॉवर आहे? When we are using the maximum power in a day? Anyone? Night time. Night. नाईटला म्हणजे किती? नाईटला म्हणजे कोणत्या टायमिंग? आता ह्याचं आन्सर कसं पाहिजे? इट डिपेंड्स ऑन
इट डिपेंड्स ऑन तो विंटर सीझन आहे, समर सीझन आहे का अजून कुठला सीझन आहे त्याच्यावर काय आहे, इट डिपेंड्स. सपोज आपण समर मध्ये एक्झाम्पल घेतलं तर दुपारी तुमची पॉवर काय होणार आहे, मॅक्झिमम पॉवर होणार आहे. त्यावेळी फ्रीज तर 24 अवर्स आपण युज करतो. नेक्स्ट त्यावेळी काय चालू असणार आहे, फॅन पण कंटिन्यू चालू असणार आहे. तर मॅक्झिमम म्हणजे किती, जास्तीत जास्त पॉवर केव्हा युज करतो आपण. तर हे काय असणार आहे, डिपेंड्स ऑन टाइम असतो. एक स्पेसिफिक पिरियड असतो त्यावेळी तुम्ही जो काही लोड आहे तो जास्त वापरता त्याला काय म्हणतात, मॅक्झिमम पॉवर कन्झ्युम्ड बाय द लोड ड्युरिंग द स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. इट ऑल्सो रिप्रेझेंट द मॅक्झिमम पॉवर जनरेटेड बाय द पॉवर स्टेशन. आता हाच कन्सेप्ट तुम्ही जर पॉवर प्लांटला युज केला तर त्या पॉवर स्टेशनला कोणत्या टायमिंगला मॅक्झिमम पॉवर जनरेट होते ते पण आपल्याला काय होतं, आपल्याला त्या लोड कर्व वरून लक्षात येतं. नेक्स्ट, मॅक्झिमम लोड इज इम्पॉर्टंट ऍज इट हेल्प्स इन डिटरमाइनिंग द कॅपॅसिटी ऑफ पॉवर प्लांट. एखादं कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करायची, आय हॅव टू फाइंड कॅपॅसिटी ऑफ पॉवर प्लांट. त्यासाठी मला मिनिमम लोड लागेल का, मिनिमम लोड मला काय करायला लागेल, मॅक्झिमम लोड कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि मॅक्झिमम लोड वरून आपल्याला त्याची वी हॅव टू डिटरमाइन द कॅपॅसिटी ऑफ पॉवर प्लांट. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ चॅप्टर. वी हॅव टू फाइंड आउट कॅपॅसिटी किंवा जे काही न्यूमेरिकल्स आहे ते पण आपल्याला ह्याच्यावरून सोडत येतं. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ चॅप्टर. नेक्स्ट इज अ कनेक्टेड लोड. बघा, लोड्स ऑन पॉवर प्लांट. इन दॅट कनेक्टेड लोड, व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड लोड. आता कनेक्ट काय शब्दातच मिनिंग आहे, कनेक्ट केलं एकमेकांना, त्याला म्हणायचं कनेक्टेड लोड. सो इट इज द सम ऑफ रेटिंग पॉवर इन किलोवॅट ऑफ द ऑल इक्विपमेंट इन्स्टॉल इन द कंझ्युमर. द टोटल कनेक्टेड लोड इज इक्वल टू, आता जी काही सम आहे कशामध्ये, कंझ्युमर म्हणजे आपण आपलं घर घ्या, कंझ्युमर म्हणजे आपल्याला लाईट आली, एमएससीबी कडून आपल्याला काय आली, लाईट घरामध्ये आली. आणि घरामध्ये लाईट आल्यानंतर आपले कोणते कोणते इक्विपमेंट चालू आहेत बघा, काय दिसते का, हे डायग्राम दिसते, कंझ्युमर. परत बल्ब चालू आहे आपला, सपोज तो बल्ब किती 60 वॅटचा आहे. हीटर चालू आहे त्या म्हणून 500 वॅट आपल्याला लोड आपण त्याच्यामधून घेऊ शकतो. बल्ब आहे परत 60 वॅट आहे. रेडिओ कुणाकडे असेल एखाद्याच्या घरामध्ये त्याचा 60 वॅट आहे एनर्जी किंवा लोड. नेक्स्ट इज अ बल्ब, सेकंड बल्ब. आपल्याला डिफरंट टाइप्स म्हणजे रूम्स असतात डिफरंट, एक बेडरूम आहे, एक हॉल आहे, किचन आहे. तर प्रत्येक ठिकाणी बल्ब वेगवेगळे आहेत आपले. तर एखाद्याच्या ट्यूबलाईट असेल तर आपण इथं काय कन्सिडर केलाय, बल्ब कन्सिडर केलाय. तर किती 100 वॅट आहे तो. फॅन आहे, एका सपोज हॉल मधला फॅन आहे, हा फॅन 60 वॅट आहे. आणि आयरन म्हणजे इस्त्री जी काही घरात आपण चालवतो ती काय 500 वॅट आहे. तर हे सगळं ऍट अ टाइम चालू असतं का हो, आपलं एकदमच सगळं चालू आहे अशी कोणती सिच्युएशन आहे का, रेडिओ चालू आहे, 2 बल्ब चालू आहे, फॅन चालू आहे, हीटर चालू आहे किंवा इस्त्री पण करतोय, असं कुठलंही कंडिशन असते का घरामध्ये, एनीवन. एकदम सगळं चालू आहे असं असतं का, कुठला टाइम आहे का असा की सगळं चालू आहे घरातलं, हीटर पण कसं, फॉर एक्झाम्पल डेला सकाळी 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 बल्ब असतो, हा, पण एखाद्या रूम मधला असतो, सगळ्याच रूम मधला आपण चालू ठेवतो का, नाही. मग हीटर सकाळी चालू असतो, तो कायम चालू असतो का, एका ठराविक पिरियड नंतर एकदा आंघोळी झाल्या की हीटर आपण काय करतो, बंद करतो. किंवा रेडिओ एखाद्याला सकाळी ऐकायची सवय असते, एखाद्याला संध्याकाळी ऐकायची सवय असते. किंवा इस्त्री कपड्यांना, इस्त्री असं काही टायमिंग आहे का इस्त्रीचं की सकाळीच करतो आपण, ज्याच्या त्याच्या टाइम अवेलेबल नुसार आपण इस्त्री करतो. एखाद्याला संध्याकाळी आल्यावर टाइम असेल, एखादा दिवसभर गर्दी असेल, तो म्हणेल माझं काम संपल्यानंतर मी दुपारी इस्त्री करेन. म्हणजे असं काही टाइम लिमिट आहे का की ह्या वेळी हे काम केलंच पाहिजे किंवा सगळ्याच गोष्टी आपण एका वेळी चालू ठेवतो, नाही. म्हणजे मॅक्झिमम लोड किंवा पीक लोड काय झाला ह्याचा, पीक लोड मॅक्झिमम लोड काय झाला, 60 प्लस 500 प्लस 60 प्लस 60 प्लस 100 प्लस 60 प्लस 500 मीन्स जे काय सगळे वॅट मध्ये जे दिलेत हे कंझ्युमर कडून त्या सगळ्याची बेरीज केली, किती आली, 60 प्लस 500. बघा, पहिला बल्ब घ्या त्याची 60 प्लस दुसरा हीटर घ्या त्याची 500, तिसरा प्लस 60, चौथा प्लस 60, पाचवा प्लस 100, सहावा फॅन प्लस 60 आणि लास्ट इस्त्री प्लस 500. ह्याची बेरीज किती आली, 1340 वॅट आली. सगळं वॅट मध्ये त्याची बेरीज किती आली, 1340 वॅट आली. म्हणजे कनेक्टेड लोड किती झाला ह्याचा, कनेक्टेड लोड
1340. मग हे जे माझं घर आहे ह्याच्यामध्ये हे एवढे सगळे इक्विपमेंट आहेत किंवा अप्लायन्सेस आहेत, त्याची टोटल 1340 आहे. मग माझ्या घरात 1340 पेक्षा वॅट पेक्षा एनर्जी असणार आहे का, म्हणजे इलेक्ट्रिसिटी असणार आहे का, असणार आहे का? हा, म्हणजे ह्यामध्ये एवढंच आहे बरं का माझ्या घरात, बाकी रेफ्रिजरेटर नाहीये, टीव्ही नाहीये. इथं कन्सिडर करतोय आपण फॉर एक्झाम्पल, सपोज म्हणून एक कन्सिडर करतोय एक्झाम्पल. म्हणजे 1340 ही काय झाली आपली कनेक्टेड लोड झाला. कनेक्टेड लोड मीन्स व्हॉट? इट इज द सम ऑफ रेटिंग पॉवर इन किलोवॅट ऑफ द ऑल इक्विपमेंट इन्स्टॉल इन द कंझ्युमर. जे काही माझ्या घरामध्ये काय आहे इन्स्टॉल केलेले सगळे इक्विपमेंट आहेत त्याची सगळी सम विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय झाला, कनेक्टेड लोड झाला. द टोटल कनेक्टेड लोड इज इक्वल टू 60 560. इट इज म्हणजे सम किती झाली 1340 वॅट झाली. मग आता मॅक्झिमम लोड और पीक लोड किती झाला बघा. इट इज द मॅक्झिमम लोड विच अ कंझ्युमर युजेस ऍट एनी टाइम. इट इज ऑलवेज लेस दॅन कनेक्टेड लोड. आता कनेक्टेड लोड किती आहे 1340 आहे. इट इज किती ऑलवेज लेस दॅन कनेक्टेड लोड और इक्वल टू कनेक्टेड लोड. मॅक्झिमम लोड कसा असू शकतो, मॅक्झिमम लोड आता बघा हेच एक्झाम्पल बघा. हे सगळे इन्स्ट्रुमेंट चालू ठेवले तर किती माझी एनर्जी म्हणजे किती वॅट होते 1340 वॅट. 1340. हा 1340 वॅट होते. हे मॅक्झिमम आहे, ह्याच्यापेक्षा मॅक्झिमम होऊ शकते का, नाही. किंवा सपोज मी 2 बल्ब बंद केले, एक हीटर बंद केला, तर हे एवढे राहिले 60 100 60 आणि 500. हे एवढं पण काय होणार आहे मॅक्झिमम लोडच असणार आहे. पण जे काही घरामध्ये आपल्या कॉन्स्टंट चालू असतो एक ठराविक लोड, म्हणजे सपोज 20 वॅट असेल किंवा 20 किलो वॅट असेल किंवा 40 किलो वॅट असेल, त्याला बेस लोड म्हणतो आपण. बेस लोड म्हणजे कंटिन्युअस चालू असतं काहीतरी घरातलं, एक ठराविक एनर्जी आपल्याला लागतीच ती. सपोज आपण कुठे सुट्टीला गेलो, बाहेर गावी गेलो, तर आपण काय करतो घरातली एक लाईट तरी काय करतो आपण चालू ठेवून जातो. बाहेरचा दिवा किंवा घरातल्या एका ह्याच्यातला दिवा आपण काय करतो चालू ठेवतो. म्हणजे कमीत कमी आपण एक अप्लायन्स तरी काय करतो युज करतो नेहमी. सगळंच बंद असतं असं केव्हा असतं, रात्री फक्त आपण काय करतो 0 बल्ब लावतो. तर त्यावेळी सगळ्यात मिनिमम आपल्याला रिक्वायरमेंट असते कशाची, इलेक्ट्रिसिटीची. सो मॅक्झिमम केव्हा आहे, मग मॅक्झिमम जेव्हा जे काही कनेक्टेड लोड आहे तो सगळा एकत्र चालू केला मी, म्हणजे हीटर पण चालू ठेवला, बल्ब दोन्ही चालू ठेवले, रेडिओ चालू ठेवला आणि फॅन पण चालू ठेवला आणि इस्त्री पण करते. अशा वेळी किती होणार आहे मॅक्झिमम लोड किंवा त्याला पीक लोड म्हणायचं 1340. तर त्याला काय म्हणायचं 1340. आता टेक एक्झाम्पल, कन्सिडर इस्त्री आणि 2 बल्ब काय केले मी ऑफ केले. देन मॅक्झिमम, व्हॉट इज द मॅक्झिमम लोड. मी काय केलं इस्त्री बंद ठेवली आणि 2 जे काही घरातले बल्ब आहेत ते काय केले ऑफ केले. ऍट दॅट कंडिशन व्हॉट इज द मॅक्झिमम लोड देन. बघा मग काय सांगा कसं कळणार. इस्त्री बंद करा म्हणजे 500 मायनस केले आणि 2 बल्ब 100 आणि सॉरी बल्ब किती 100 आणि 60, सॉरी बल्ब कसे काय 2 बल्ब हे केलेत आपण. बल्ब किती घेतलेत, ह्या 3 घेतलेत. तर कोणते 2 बल्ब आपण हे केले विजवले, कोणतेही 2 घ्या. आता 60 सपोज हे 2 60 आणि 60 120 आणि प्लस 500 620. तर किती झाले 1340 मायनस 620 किती झालं 720 वॅट काय झाला मॅक्झिमम लोड त्यावेळेचं झालं. म्हणजे मॅक्झिमम लोड काय असू शकतो, एक तर ऑलवेज लेस दॅन कनेक्टेड लोड असतो किंवा इक्वल टू कनेक्टेड लोड असतो. त्यालाच काय म्हणू शकतो आपण पीक लोड म्हणू शकतो. तर हे काय झालं रिलेटेड टू कनेक्टेड लोड अँड मॅक्झिमम लोड. कळते का? हा ओके. आता सपोज मला डिमांड फॅक्टर काढायचा एखादा डिमांड फॅक्टर, तर इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम लोड टू द कनेक्टेड लोड. मॅक्झिमम लोड किती आपला, मॅक्झिमम लोड बल्ब बंद केल्यानंतरचा किंवा फॅन बंद केल्यानंतरचा 720 आहे मॅक्झिमम लोड. आणि जो काय कनेक्टेड लोड आहे तो कनेक्टेड लोड किती आहे, कनेक्टेड लोड 1340 आहे. मग मी काय करणार मॅक्झिमम लोड 720 डिवायडेड बाय कनेक्टेड लोड 1340. तर किती येते बघा कॅल्सीवर 720 डिवायडेड बाय 1340. 0 ला 0 गेले 134 डिवायडेड बाय 72. तर 0.5373 येते. म्हणजे ह्याच्यावरून काय दिसतंय द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ डिमांड फॅक्टर इज युनिटी. आता युनिटी कशी कोण सांगते, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ डिमांड फॅक्टर जो आहे तो एक असू शकते, एक पेक्षा कमी किंवा एक असू शकते, युनिटी असू शकतो. तर कसं येईल
एक आन्सर कसं येईल इथं? एक 0.5 च्या तिथं मला एक आन्सर पाहिजे, तर कसं येईल? एनीवन? डिमांड फॅक्टरचा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ऑफ डिमांड फॅक्टर? मॅक्झिमम लोड डिवायडेड बाय कनेक्टेड लोड. मॅक्झिमम लोड आपण 720 धरला, पण आता मी मॅक्झिमम लोड हे बंदच नाही केलं. काय बंद नाही केलं? इस्त्री बंद नाही केली, 2 बल्ब नाही बंद केले. तर मग मॅक्झिमम लोड किती इथं? तर मग मॅक्झिमम लोड किती इथं? 1340च. सगळं चालू ठेवलं तर किती लोड इथं? मॅक्झिमम लोड 1340. मग व्हॉट इज द मॅक्झिमम लोड व्हॅल्यू? 1340 divided by 1340. Then what is the answer? What is the answer then? One. It's unity. So the maximum value of demand factor is a unity. कळतंय का? Yes. Yes, ma'am. कन्फ्युज होऊ नका, फक्त जिथं कन्फ्युजन असेल तिथं मला लगेच विचार. नेक्स्ट इज आता अवरेज लोड काढायचंय. वी हॅव टू फाइंड आउट अवरेज लोड. तर अवरेज लोड कसा काढणार आहे बघा. आता हे डायग्राम फक्त दिसते का बघा. आता मिडनाईट. आता एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला मी घेतलं जे काय आपले आवर्स आहेत दिवसाचे, म्हणजे टाइम घेतला. दिवसाचे आवर्स आहेत त्याला काय घेतला? टाइम घेतला. तर टाइम कन्सिडर केला. टाइम इन टर्म्स ऑफ आता मिडनाईट. मिडनाईट 12, नंतर मिडनाईटचे 3, 6, 9, 12, 3, 6, 9, 12. हे काय केलं? मिडनाईटचं टाइम घेतलं, आणि 12 हे काय? दुपारचं नून, आणि हे नंतर परत मिडनाईट. म्हणजे हे किती? 24 आवर्स काय घेतले मी? टाइम एक्स ऍक्सिस वर घेतला. आणि वाय ऍक्सिस वर काय घेतला? वाय ऍक्सिस वर लोड घेतला. लोड मीन्स 10 किलोवॅट, 20 किलोवॅट, 30 किलोवॅट, 40 किलोवॅट आणि 50 किलोवॅट. हे काय घेतलं मी? वाय ऍक्सिस वर घेतलं. म्हणजे कर्व कशाचा झाला हा? लोड वर्सेस टाइम. कशाचा कर्व झाला हा? लोड वर्सेस टाइम झाला. आणि एका दिवसाचं म्हणजे 24 आवर्सच घेतले मी. तर ह्या 24 आवर्स मध्ये सुरुवात केली रात्री 12 वाजता. 12 वाजता मी काय केले? सगळं बंद केलं आणि 0 बल्ब किंवा एखादा घरातला छोटा बल्ब अजून एक चालू ठेवला. म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी वापरली, लोड वापरला मी. कधी? ऍट 12ला. परत 3 वाजता काय केलं? सपोज 30. अजून आपण एखादा कुठला तर एखाद्याला लवकर उठायची सवय असते, किंवा अजून एखादा घरातला फ्रीज वगैरे पण चालू आहे, थोडा लोड काय गेला? वाढत गेला 3 नंतर. परत नंतर 9 वाजता, सकाळी 9 वाजता आपल्याला कुठं बाहेरचं, एखाद्याला स्कूलला जायचं असतं, एखाद्याला ऑफिसला जायचं असतं, तर सगळी कामं आपण लवकर करतो. तर त्यावेळी हीटर पण चालू ठेवतो, रेडिओ पण चालू ठेवतो, फ्रीज तर ऑलवेज चालू असतो आपला. तर तिथं थोडासा लोड काय झाला? वाढला. किती वाजता? 9 वाजता. परत 9 वाजता एकदा सगळे ऑफिसला गेले की घरातला थोडासा लोड काय झाला? कमी झाला. एखादे 2 जण ऑफिसमध्ये जात असतील, 2 जण घरीच राहत असतील, तर एखाद्या रूमचा फॅनचा ट्यूबचा जो काही किंवा बल्बचा जो आहे तो कमी झाला, म्हणून तो ग्राफ कसा आला? परत खाली आला 9 नंतर. 9 नंतर काय झाला? हा ग्राफ थोडासा खाली आला. परत 6 वाजता. किती वाजता? 6 वाजता किंवाच्या इव्हिनिंगच्या 6 वाजता सगळे घरात आले. त्यावेळी लाईट चालू आहे, फॅन चालू आहे, रेफ्रिजरेटर चालू आहे, रेडिओ चालू आहे, टीव्ही चालू आपण 6 म्हणजे बातम्या बघतो आपण, टीव्ही चालू आहे. तर त्यावेळी काय झाला? एकदम मॅक्झिमम लोड झाला. किती झाला? सपोज 60. इथं हे 50 आहे, इथं 60 आहे, म्हणजे 55 पर्यंत आला हा लोड इथला. आणि नंतर परत हळूहळू 9 वाजता एक 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 हे झाल्यानंतर परत लोड कसा आला? कमी आला. आणि परत कितीला आला? लास्टला मिडनाईटला परत 20ला आला. म्हणजे हा झाला काय? कर्व झाला. कशाचा कर्व? किंवा मी कुठली आता इथं जर मी सपोज केलं 40 वॅटला सपोज केलं, तर किती वाजता कळतंय मला? 9 वाजता मी 40 किलोवॅट लोड वापरला, किंवा 6 वाजता मी 55 किलोवॅट वापरला. कळतंय का हे? हा, कळतंय. कळतंय. नंतर बेस लोड. मग आता ह्याच्यामध्ये बेस लोड म्हणजे काय आहे? एक मिनिमम व्हॅल्यू आहे घरात मला लागणारी माझ्या लोडची, की 20 किलोवॅट मिनिमम मला लागतो. मग ते कॉन्स्टंट फिक्स्ड ऍट मिडनाईट 12 to
परत मिडनाईट 12 म्हणजे 24 तास जे आहेत आपले दिवसाचे, त्याच्यामध्ये मला तो 20 किलोवॅट हा लोड हा लागतो. त्याच्या म्हणजे तो काय फिक्स्ड आहे, तो व्हॅरी होत नाहीये. तर तो 20 आहे तो मला लागतोच आहे, त्याला काय म्हणायचं, बेस लोड. आणि जिथं हे दोन असे हे केलेत बघा, गोल दिसतात का, गोल केलेले आहेत पीक लोड म्हणजे काय, ह्यातला हा सगळ्यात जास्त जिथे लोड लागतोय तो काय म्हणायचं, पीक लोड. मग सपोज हा करा 60 आहे आणि हा आहे तो इथं 10 आहे, 10 पासून सुरू केले, तर 10 ते 60 मध्ये मला अवरेज काढायचंय, तर मग किती असणार आहे अवरेज लोड, आपल्याला अवरेज लोड किती लागतोय, मग अवरेज लोड किती, 60 डिवायडेड बाय 2 हा म्हणजे किती झाला, 30 30. म्हणजे तुमचा अवरेज लोड जो काय मिळाला तो आहे 30 किलोवॅट. म्हणजे 10, 20, 30, 40, 50 हे काय किलोवॅट मध्ये वाय ऍक्सिसला आहे, आणि इकडं एक्स ऍक्सिसला जे काय आपले अवर्स आहेत, टायमिंग आहे ते 12, 3, 6, 9, 12, 3, 6, 9, 12 हे 24 तासाचं खाली मी काय केले, जस्ट हे फॉर एक्झाम्पल अवरेज लोड कसा कॅल्क्युलेट करतात त्यासाठी हे एक्झाम्पल आहे. तर दिस इज फॉर हाऊ टू कॅल्क्युलेट अवरेज लोड. तर पीक लोड आणि जो बेस लोड आहे त्याच्यावरून आपण काय करतो, मिडलला अवरेज लोड कॅल्क्युलेट करतो. सो दिस इज नथिंग बट अवरेज लोड. सो काय आता, इट इज अ रेशो ऑफ एरिया अंडर लोड कर्व डिवायडेड बाय द नंबर ऑफ आवर्स. म्हणजे जो काय कर्व आपण ड्रॉ केला त्याच्या अंडरचा एरिया डिवायडेड बाय 24 आवर्स. किती आवर्स घेतलेत आपण इथं, 24 आवर्स. सो अवरेज लोड इज इक्वल टू एरिया अंडर लोड कर्व डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स. आणि नंबर ऑफ आवर्स किती घेतलेत आपण, 24, एका दिवसाचं घेतलंय आपण, म्हणून इथं किती आलं, 24. किंवा इन टर्म्स ऑफ एनर्जी म्हटलं तर एनर्जी कंझ्युम्ड इन 24 आवर्स, किती ह्या 24 आवर्स मध्ये एनर्जी किती कंझ्युम्ड झाली, डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स म्हणजे 24 आलं. सो इट इज द average load, area under the load curve divided by number of hours. It is the ratio of area under load curve divided by number of hours. आणि आपण काय करतो, अवरेज लोड कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट आता लोड फॅक्टर, हे आपण नंतर घेऊ, लोड फॅक्टर. सो आता नेक्स्ट इज आता बघा, नेक्स्ट इज लोड कर्व. व्हॉट इज मीन बाय लोड कर्व, डेफिनेशन ऑफ लोड कर्व. काय लोड कर्व म्हणजे, आता आपण बघितलं, आता कर्व, लोड कर्व बघितला, तर काय ऍक्च्युअल लोड कर्व म्हणजे, सो द कर्व शोईंग द व्हेरिएशन ऑफ लोड ऑन द पॉवर स्टेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपल्याला हे कशाशी बघायचंय, आपल्या पॉवर प्लांटशी रिलेटेड बघायचंय. आपण आता कशाशी बघितलं, इन डे टू डे लाईफ आपण कशाशी बघितलं, आपल्या घरातलं बघितलं. कंझ्युमर म्हणजे आपलं एक घर सपोज केलं, तर मग विथ रिस्पेक्ट टू आवर होम आपण काय केलं, व्हेरिएशन ऑफ लोड विथ रिस्पेक्ट टू टाइम बघितलं. मग त्या जो काही लोड कर्व आहे त्याच्यावरून तुम्हाला काय कळालं, एक्झॅक्ट काय कळालं, कोणत्या टाइमला किती पॉवर यूज करतोय आपण किंवा किती लोड यूज करतोय आपण, हे कळालं कशावरून, लोड कर्ववरून. नेक्स्ट, द पॉवर डिमांड ऑफ द डिफरंट कंझ्युमर्स व्हॅरी इन अकॉर्डन्स विथ देअर ऍक्टिव्हिटीज. प्रत्येकाची काय आहे, डिफरंट कंझ्युमर वेगवेगळे आहेत. एखादं आपण रेस्टॉरंट घेतलं, तिथं लोड कर्व वेगळा असू शकतो, डोमेस्टिक लाईफ मध्ये वेगळा असू शकतो, इंडस्ट्रीमध्ये वेगळा असू शकतो. म्हणजे हा काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे अकॉर्डिंग टू आवर ऍक्टिव्हिटी किंवा अकॉर्डिंग टू जे काय टाइप्स ऑफ लोड्स आहेत त्याच्यावरून हे काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. सो द पॉवर डिमांड ऑफ द डिफरंट कंझ्युमर्स व्हॅरी इन अकॉर्डन्स विथ देअर ऍक्टिव्हिटी. हे काय होणार आहे, ऍक्टिव्हिटीनुसार पॉवर डिमांड तुमची काय होणार आहे, बदलणार आहे. किंवा जसा कंझ्युमर बदलेल तशी तुमची पॉवर डिमांड काय होणार आहे, बदलणार आहे. नेक्स्ट इज द रिझल्ट ऑफ दिस व्हेरिएशन in demand is that load on a power station is never. The result of this variation in demand, जी काही डिमांड मध्ये व्हेरिएशन होते, that load on a power station is never, म्हणजे तो काही पॉवर स्टेशन वरचा जो काही लोड आहे तो कशानुसार व्हॅरी होणार आहे तुमच्या, तर डिमांड नुसार व्हॅरी होणार आहे. अँड द कॉन्स्टंट रादर इट व्हॅरीज फ्रॉम टाइम टू टाइम. आता केव्हा कॉन्स्टंट राहतोय, बेस लोडला तो काय होतोय, कॉन्स्टंट राहतोय. इन डेली लोड कर्व आपण बघितलं, केव्हा तो कॉन्स्टंट राहतोय, बेस लोडला तो कॉन्स्टंट राहतोय. कॉन्स्टंट राहतोय मीन्स जो काही बेस लोड आहे तो कॉन्स्टंट असतो, म्हणून त्याला आपण कॉन्स्टंट म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल
आता डिफरंट लोड्स आहेत. आपण आता कनेक्टेड लोड बघितला आणि दुसरा कुठला बघितला, मॅक्झिमम लोड किंवा पीक लोड बघितला. आता डेली लोड, डेली लोड व्हॉट इज मीन बाय डेली लोड किंवा व्हॉट इज मीन बाय मंथली लोड, व्हॉट इज मीन बाय अॅन्युअल लोड किंवा इयरली लोड, domestic load, commercial load, industrial load, and base load and peak load. These are the different types of load. These are the different types of load. Daily load कशाला म्हणू शकता, जे काय आपण डे टू डे लाईफ मध्ये दिवसा वापरतो, दिवसा म्हणजे 24 आवर्स मध्ये जी काय एनर्जी वापरतो, जो काही लोड वापरतो त्याला डेली लोड म्हणतो. मंथली लोड म्हणजे काय, जो काही आता डेली लोड वरून मी कॅल्क्युलेट करणार आहे, 30 दिवसांचा डेली लोड वरून मी जे काही कॅल्क्युलेट करणार आहे तो काय झाला, मंथली लोड. आणि अॅन्युअल लोड किंवा इयरली लोड कशाला म्हणायचं, जो काय ऑल 12 मंथच्या लोडचा शीट येईल आणि त्याच्यावरून मी जो काय कॅल्क्युलेट करते त्याला काय म्हणणार आहे, मी अॅन्युअल लोड म्हणणार आहे. आता डोमेस्टिक लोड, व्हॉट इज मीन बाय डोमेस्टिक लोड, जो काही रेफ्रिजरेटर घरात चालू आहे, टीव्ही घरात चालू आहे, त्याचा आपण जो काही लोड कॅल्क्युलेट करतो त्याला डोमेस्टिक लोड म्हणतो. कमर्शियल लोड म्हणजे आपण रेस्टॉरंट किंवा शॉप मध्ये जातो, मॉल मध्ये जातो, तिथं वेगवेगळे एसी चालू असतात, लाईट्स चालू असतात, त्याला आपण काय म्हणतो, कमर्शियल लोड. इंडस्ट्रियल लोड म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, लार्ज स्केल इंडस्ट्री असेल, तिथं डिफरंट टाइप्स ऑफ मशीन्स चालू असतात, तर तो म्हणजे काय झाला, इंडस्ट्रियल लोड. आणि बेस लोड आता आपण बघितलं, जो काही एक फिक्स्ड असतो, व्हॅरी होत नाही, त्याला बेस लोड म्हणतो. आणि पीक लोड म्हणजे मॅक्झिमम जो काही लोड असतो त्याला काय म्हणतो आपण, पीक लोड. तर हे काय आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ लोड्स आहेत. तर कुठले कुठले, डेली लोड, मंथली लोड, अॅन्युअल लोड, डोमेस्टिक लोड, कमर्शियल लोड, इंडस्ट्रियल लोड, बेस लोड अँड पीक लोड. तो वन बाय वन. आता टाइप्स ऑफ लोड. आता अ डिव्हाइस which taps electrical energy from electric power station is called a load on the system. डिव्हाइस which taps electrical energy from electric power system. एका इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम मधून इलेक्ट्रिकल एनर्जी आपण आणतोय त्याला काय म्हणतोय आपण, लोड म्हणतोय आता सध्या. द लोड मे बी रेजिस्टिव्ह, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक लॅम्प असेल किंवा इंडक्शन मोटर असेल किंवा तुमचं घरातलं एक्झाम्पल घ्या, फ्रीज असेल, तर काय आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आपण इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम जी आहे, इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम त्याच्यामधून काय होते, इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय होते. म्हणजे आपल्या मीटर मध्ये आपल्याला कळते की आपण किती लोड वापरला. नेक्स्ट, द व्हेरियस टाइप्स ऑफ लोड्स ऑन द पॉवर सिस्टीम आर, डिफरंट टाइप्स ऑफ लोड्स आर देअर. सो फर्स्ट इज अ डोमेस्टिक लोड. व्हॉट इज मीन बाय डोमेस्टिक लोड? So domestic load consists of light, fans, refrigerator, heater, television, small motor for pumping water, etc. These are the example of domestic loads. म्हणजे डोमेस्टिक लोड मध्ये आपण काय वापरतोय, लाईट वापरतोय, फॅन वापरतोय, फ्रीज वापरतोय, हीटर वापरतोय, टीव्ही वापरतोय, किंवा आपल्या घरामध्ये सकाळी पाणी येतं नगरपालिकेचं, त्यासाठी मोटर वापरतोय, त्या पंपिंग वॉटर वर जाण्यासाठी आपण काय करतोय, मोटर वापरतोय टाकीमध्ये. तर these are the example of domestic loads, and most of the residential load occurs only for some hours during the day, that is 24 hours. म्हणजे जे काय डोमेस्टिक लोड किंवा रेसिडेन्शियल लोड जे आहेत, काय काय थोड्या वेळासाठीच चालू असतात. फॉर एक्झाम्पल लाइटनिंग लोड ऑकर्स ड्युरिंग द नाईट टाइम, जे काही लाईट्स आपण चालू करतो तर ते सगळ्यात एक तर पहाटे कोण उठला असेल तर चालू करतो, किंवा कंपल्सरी सगळे केव्हा चालू करतात, नाईटला आपण लाईट्स लावतो 7 वाजता. अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस लोड ऑकर्स फॉर ओनली अ फ्यू अवर्स. फॉर दिस रिझन द लोड फॅक्टर इज लो. म्हणजे आपण कधीतरीच थोड्या थोड्याच गोष्टी आपण डोमेस्टिक लोड मध्ये वापरतो, सगळ्या ऍट अ टाइम वापरत नाही, म्हणून 10 ते 12%. याचा किती लोड फॅक्टर, 10 ते 12%. नेक्स्ट, कमर्शियल लोड. सो व्हॉट इज मीन बाय कमर्शियल लोड? कमर्शियल लोड कन्सिस्ट ऑफ लाइटनिंग फॉर शॉप. एखादं शॉप असेल, कपड्याचं असेल, किंवा तुमच्या टॉयचं असेल लहान मुलांच्या, किंवा एखादा मॉल असेल, तर तिथं लाइटनिंग ऑफ द शॉप, फॅन्स अँड इलेक्ट्रिक अप्लायन्सेस युज्ड इन द किंवा रेस्टॉरंट असेल तर तिथं फॅन असतो, लाईट असतात, किंवा अजून एखाद्या एसी वगैरे असतात, तर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, तर ते म्हणजे काय झालं, कमर्शियल लोड झालं. धिस क्लास ऑफ लोड ऑकर्स फॉर मोर अवर्स ड्युरिंग द डे. आपले दुकानं जी चालू असतात तिथं शक्यतो दिवसा चालू असतात, रात्री बंद असतात 12 तास, तर ह्याचा सगळ्यात जास्त लोड केव्हा असणार आहे, मग ह्याचा दिवसा असणार आहे, ऍज कम्पेअर टू द डोमेस्टिक लोड. डोमेस्टिक लोड दिवसापेक्षा, कमर्शियल लोड जर आपण दिवसा बघितला तर कमर्शियल म्हणजे दुकानामध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये जास्त असणार आहे. कुठला जो काय आपला लोड आहे तो
ऍज कम्पेअर टू डोमेस्टिक लोड किंवा कमर्शियल लोड काय असणार आहे, दिवसा जास्त असणार आहे. Means the commercial load has seasonal variation due to the extensive use of air conditioner and space heaters. आता समर चालू आहे, आपण मॉलमध्ये गेलो तर एसी चालू असतात, पण विंटर मध्ये एसी बंद असतात, हीटर चालू असतात. मग इट डिपेंड्स ऑन सीजनल व्हेरिएशन. कमर्शियल लोड कसे असतात, सीजनल व्हेरिएशन ड्यू टू एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ एअर कंडिशनर किंवा स्पेस हीटर्स. तर हे झालं काय, कमर्शियल लोड. नेक्स्ट, industrial load. What is mean by industrial load? So industrial load consists of load demand by industries, and the magnitude of industrial load depends upon the type of industry. Means small scale असेल किंवा large industry असेल, ते काय असणार आहे, इंडस्ट्रियल लोड डिपेंड असणार आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर अप टू 25 किलोवॅट तुम्हाला लागते, जे काय लोड आहे तो. मीडियम स्केल इंडस्ट्री असेल तर 25 किलोवॅट टू 100 किलोवॅट तुम्हाला जे काही लोड आहे तो लागणार आहे. आणि जर सपोज लार्ज स्केल इंडस्ट्री असेल, इट रिक्वायर्स अबव 500 किलोवॅट लोड. मग इंडस्ट्रियल लोड्स आर जनरली नॉन वेदर डिपेंडंट. म्हणजे वेदर कोणता पण असो, म्हणजे जे काही आपलं मान्सून म्हणते काय, हवामान. वेदर म्हणजे हवामान, जे कोणतंही असो, जे काही त्याच्यावर डिपेंड नाहीये. स्मॉल स्केल असेल, डिफरंट टाइप ऑफ लोड इज रिक्वायर्ड. लार्ज स्केल असेल डिफरंट, आणि मीडियम स्केल असेल डिफरंट टाइप्स लोड अकॉर्डिंग टू industry type. That load is we are considered that load. So it is nothing but industrial load. Next is a municipal load. What is mean by municipal load? So municipal load consists of street lighting. आपण बघतो रस्त्यावरच्या लाईट असतात, त्या चालू असतात रात्री. तर रात्री चालू असतात, म्हणजे त्याचं जास्त लोड केव्हा असणार आहे, म्युन्सिपल लोड जो काय फॅक्टर आहे तो रात्री जास्त लागणार आहे. सो म्युन्सिपल लोड कन्सिस्ट ऑफ स्ट्रीट लाइटनिंग, पॉवर रिक्वायर्ड फॉर वॉटर सप्लाय. आपल्याला त्यांना वॉटर सकाळी काय असतं, आपल्याला इथं पाणी येतं, त्यासाठी पण त्यांना काहीतरी म्हणजे अरेंजमेंट करावी लागत असेल की ते पाणी आपल्यापर्यंत येईल, किंवा ड्रेनेज पर्पज. सो स्ट्रीट लाइटनिंग लोड इज प्रॅक्टिकली कॉन्स्टंट थ्रू आउट द आवर्स ऑफ द नाईट. म्हणजे नाईटला एकदा चालू केल्यानंतर त्यामध्ये काय व्हेरिएशन होते का, स्ट्रीट लाईट जे आहेत, सपोज आपण लिंक रोड बघितला किंवा तुमच्या इकडे कुठला रोड बघितला, त्याच्यावर ते जे लॅम्प आहेत तेवढेच लॅम्प असणार आहेत, रोज रात्री तेवढेच लॅम्प ते चालू ठेवणार आहेत. आणि सपोज संध्याकाळी 7ला चालू होत असतील आणि सकाळी 6 किंवा 7ला बंद होत असतील, तर त्याचा लोड व्हॅरी होणार आहे का, त्याचा? हॅलो, लोड व्हॅरी होणार आहे का रात्रीच्या लाईट्सचा त्यांचा? नाही. म्हणजे ते ठरलेलं आहे, तेवढे स्ट्रीट लाईट आहेत, तेवढेच स्ट्रीट लाईट म्हणजे लॅम्प आहेत रस्त्यावर. एखादा फुटला वगैरे तर कमीच होईल, पण ते काय जे आहे थ्रू आउट द आवर्स ते कॉन्स्टंट आहे प्रॅक्टिकली. अँड फॉर वॉटर सप्लाय, वॉटर इज पंप्ड टू ओव्हरहेड टँक्स बाय पंप्स ड्रिवन बाय इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरसाठी त्यांना लोड लागणार आहे. पंपिंग इज कॅरीड आउट ड्युरिंग द ऑफ पीक पिरियड अँड युजली ऑकर ड्युरिंग द नाईट, अँड दिस हेल्प्स टू इम्प्रूव्ह द लोड फॅक्टर ऑफ द पॉवर सिस्टीम. म्हणजे म्युन्सिपल लोड हे डिपेंड्स ऑन कशावर, एक तर स्ट्रीट लाइटनिंग आणि पॉवर रिक्वायर्ड फॉर द वॉटर सप्लाय. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पॉवर सप्लायचं ते काय करतात, पहिल्यांदा पंपनी ज्या त्या ह्याला सकाळी सोडतात किंवा रात्री सोडतात. हे काय ज्याच्या त्याच्या नगरपालिकेवर डिपेंड आहे की किंवा पाण्याचं टायमिंग काय बऱ्यापैकी कसं असतं, सकाळी असतं 6 ते 11, 6 ते 10. तर ह्यासाठी म्युन्सिपल लोड रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट, इरिगेशन लोड. So this type of load is electric power needed for the pump driven by motor and to supply water to field, and generally this type of load is supplied for the 12 hours during night. आता इरिगेशन लोड मध्ये इलेक्ट्रिक पॉवर रिक्वायर्ड आहे, इलेक्ट्रिक पॉवर, आणि त्यासाठी मोटर रिक्वायर्ड आहे. मग मोटरसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, मोटरसाठी जी काही लोड आहे, पॉवर आहे ती रिक्वायर्ड आहे. तर रात्रीच्या 12 तास इरिगेशन लोड हा आपण वापरतो. नेक्स्ट, द ट्रॅक्शन लोड. व्हॉट इज मीन बाय ट्रॅक्शन लोड? तर बस, ट्रॅम कार. आता ट्रॅम कार्स आपल्या इथे वापरत नाहीत, म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये वापरतात ट्रॅम कार्स, ट्रॉली बसेस किंवा रेल्वे. आता रेल्वेत आपण फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती की रेल्वे, तर रेल्वेमध्ये ट्रॅक्शन लोड कसा, म्हणजे काय लोड, म्हणजे रेल्वे चालवण्यासाठी आतमध्ये पण डिपेंड्स ऑन क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, त्याच्यानुसार आपण एसी चालू असतात, लाईट चालू असतात, फॅन चालू असतात. तर
मग ड्युरिंग मॉर्निंग आवर्स आपण ऑफिसला जायचंय त्यासाठी मुंबई सारख्या शहरामध्ये बघितलं तर सकाळी सगळ्यात जास्त गर्दी असते. एकदा ऑफिस सुटल्यानंतर एक 4 ते 5 6 वाजता एक जास्त गर्दी असते. तर ट्रॅक्शन लोड तेव्हा वापरतात, म्हणजे रेल्वेच्या इथे किंवा ट्रॉली बस असेल किंवा ट्रॅम कारच्या इथे असेल. सो ड्युरिंग द मॉर्निंग अवर्स इट रिचेस पीक व्हॅल्यू बिकॉज पीपल हॅव टू गो देअर वर्क प्लेस अँड आफ्टर द मॉर्निंग अवर्स द लोड स्टार्ट डिक्रीजिंग. एकदा मॉर्निंग अवरला सगळे गेले ऑफिसला तर त्याच्यानंतर मग हे थोडं डिक्रीजिंग, म्हणजे तेवढ्या गाड्या कमी असतात परत आणि त्याचा लोड पण कमी होतो. अँड अगेन्स्ट रायझेस किंवा अजून परत जास्त होतो ड्युरिंग द इव्हिनिंग सिन्स द पीपल स्टार्ट कमिंग फ्रॉम देअर कमिंग टू देअर होम्स. म्हणजे मला आता माझ्या घरी जायचंय ऑफिस मधून, तेव्हा परत मी अजून काय धरणार, रेल्वे म्हणजे काय जो काय रेल्वे आहे आपल्या जाणारी ते आपण धरणार, म्हणजे त्याला काय म्हणायचं, ट्रॅक्शन लोड. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लोड्स. नेक्स्ट लेक्चर वी विल सी टाइप्स ऑफ लोड कर्व्स वगैरे हे बघू आपण. तर अप टू दिस एनी डाऊट, these are the types of load: domestic load, commercial load, industrial load, municipal load, irrigation load and traction load. Up to this any doubt? मॅडम हा मॅडम रेसिडेन्शियल आणि कमर्शियल जे आपण मीटर वापरतो ना, मग त्या युनिटच्या चार्जेस मध्ये काय फरक असते? सॉरी एक Unit- मिनिट हा.